माऊली असं म्हणतात की शत्रूला कधीही कमी लेखू नये. आपण त्याला कमी लेखू लागलो की त्याच वेळेला आपल्याला आपल्या शक्तीचा गर्व झालेला असतो आणि गर्वाचं घर कधीतरी अधोगतीला जातच. जरी हा जालंधर पराक्रमी असला तरी सुद्धा त्यांनी महादेवांना असं आव्हान देणं हे त्याच्या अधःपाताचं द्योतक असेल का? पण तरी सुद्धा तो अजिंक्य आहे माऊली. काय होतील या युद्धाचे परिणाम पाहूया. वृंदा, काय झाले? यापूर्वी तू कधीही अशी रडली नव्हतीस आणि मी युद्धावर जाताना तर नाहीच. तुला माझ्या शौर्यावर, शक्तीवर आणि सामर्थ्यावर विश्वास नाही? असे नका बोलू स्वामी. माझा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे, परंतु आपल्या शत्रूच्या शक्तीचा देखील हवा का सर्वांना ज्ञात आहे. आजवर श्री महादेवांना कोणीही पराभूत करू शकले नाही हे आपणासही ज्ञात आहे ना? मला सर्व ज्ञात आहे वृंदा, आणि म्हणूनच जाणून बुजून मी हे युद्ध पुकारले आहे. कारण श्री ब्रह्मदेवांचा माझ्यावर आशीर्वाद आहे. तुझ्या तपश्चर्येचं फलित म्हणून मला कधीही पराभव बघावा लागणार नाही. तुझे व्रत मला इतके बळ देते की त्यापुढे महादेवांचे तिसरे नेत्र देखील निष्प्रभ ठरेल. आणि तू महत्वाचे विसरते आहेस. महादेवांनी माझा अपमान केला आहे आणि तरीही मी स्वस्थ बसावे? अशक्य, सर्वथा अशक्य. ज्या जालंधराने देवेंद्रांना स्वर्गलोक आणि विष्णूला वैकुंठ त्यागण्यास भाग पाडले, तो आता शिवपार्वतीला देखील कैलास त्यागण्यास भाग पाडेल. स्वामी, प्रिय, तू कसलीही चिंता करू नकोस. तू केवळ आता आमच्या विजयोत्सवासाठी सज्ज राहा. आमचे उचित आणि उत्साहाने स्वागत व्हायला हवे. स्वामी, आपण आपली मोहीम संपन्न करू. त्वरित परत यावे. संपूर्ण कैलास भूमी तुझ्या चरणी आणून ठेवणार आहे आणि हीच तुझ्यासाठी रम्य भेट असेल. स्वामी,
दैत्यगुरु शुक्राचार्य यांचे हे आचरण युद्धातील नियमास धरून नाही. असे झाले तर देवतांचे सैन्य त्यांच्याशी कधीच जिंकू शकणार नाही. आपणास हे दिसत कसे नाही? बघताय ना मुनिवर, या युद्धात कुणीही पराभवाच्या मार्गावरती दिसत नाही. जर जालंधराचा वध झाला नाही तर सृष्टीवर हाहाकार माजेल. नारायण नारायण. पण देवेंद्र, आपण हे विसरून चालणार नाही की जालंधराच्या ठाई श्री महादेवांचा अंश आहे. त्यामुळे त्याला पराभूत करणे ही केवळ त्यांना शक्य आहे. त्यामुळे आपण व्यर्थ चिंता सोडून द्यावी. तसे जर घडले तर माझ्याहून अधिक हर्ष कोणास होईल. परंतु एक शंका माझ्या मनात येते आहे आणि त्याचे निरसन आपण करावे देवेंद्र. जरीही जालंधराचा वध करण्याचे सामर्थ्य महादेवांमध्ये असले तरीही वृंदेच्या पतिव्रत्यामुळे त्याला लाभलेले सुरक्षा कवच श्री महादेव कसं भेदणार? मुनिवर, या समस्येचे जर समाधान आमच्याकडे असते तर आम्ही सर्व देवांनी त्याचा पराभव केला नसता का? नारायण नारायण. तेही सत्यच आहे म्हणा. म्हणजे याचाच अर्थ ज्यांनी देवतांच्या रक्षणाचे दायित्व हाती घेतले आहे ते पालनहार श्री विष्णूच यातून मार्ग दाखवू शकतात. मुनिवर, आपण काय सुचवू पाहता? काही नाही. जालंधराच्या एका मूढ कृतीमुळे महादेव त्याच्या जीवावर उठले, तसे त्यास मी उद्युक्त केले. आणि आता हे कवच भंग करण्यासाठी मलाच काहीतरी करावे लागेल. थोडक्यात काय तर मला पुन्हा एकदा वाट चुकवावी लागेल आणि माझ्या आराध्यांची भेट घ्यावी लागेल. नारायण नारायण. काय करता येईल? म्हणजे जालंधर आणि महादेव यांच्यातील हेच युद्ध अपेक्षित निर्णयापर्यंत आणता येईल. जालंधराचा पराभव करून देवतांचे संरक्षण कसे करता येईल? इतकी असहाय्य परिस्थिती आजवर कधीच अनुभवली नव्हती. जर ह्या युद्धाचा निकाल अपेक्षेपेक्षा विपरीत लागला तर काय आखरीत घडेल याची कल्पनाही करवत नाही. नारायण नारायण. अरे बापरे, जंगल. प्रभू प्रभू, मी येथे कसा काय पोहोचलो? हे असे होते आहे माझे. मला जायचे एकीकडे असते आणि मी दुसरीकडे जाऊन पोहोचतो. आज देखील श्री महादेव आणि जालंधर यांच्या युद्धामध्ये महादेवांचा कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही हे मला पिताश्रींना सांगायचे होते, पण मी येथे येऊन पोहोचलो. मुनिवर, आपले हे नाट्य आपण इतरांशी करावे. मी ह्यात अडकणार नाही. आपण येथे भटकण्यामागचे खोटे कारण बाजूला ठेवून येथे येण्याचे खरे प्रयोजन काय ते आम्हाला सांगा. प्रभू, आपणास काहीतरी करावेच लागेल, नाहीतर स्वर्ग लोकाप्रमाणे कैलास भूमीवर देखील त्या जालंधराचे आधिपत्य स्थापित होईल. आणि प्रभू, जर असे झाले तर देवतांकडे स्वतःचे असे हक्काचे स्थानच उरणार नाही. मुनिवर, हे आम्हास देखील ज्ञात आहे, परंतु हे टाळण्यासाठी नेमके करावे तरी काय लागेल? प्रभू, आपण समजून घ्यावे. तो जालंधर एवढा पराक्रम करू शकतो आहे कारण त्याच्याकडे शक्ती आहे. त्याच्या पत्नीकडे असलेले पतिव्रत्याचे व्रत. प्रभू, तिच्या साधनेमध्ये खरी शक्ती आहे. एन केन कारणेनं जर आपण ते भंग करू शकलो तर तिचे लक्ष विचलित होईल आणि मग तिच्या व्रताचा प्रभाव कमी होईल आणि जे आपल्याला अपेक्षित आहे ते सारे काही प्राप्त होईल. परंतु हे मायावी कार्य करणार कोण? प्रभू, आपण येथे असताना याचा विचार इतर कोणी करू देखील शकत नाही. काय? आपण हे काय बोलता आहात मुनिवर? हे असंभव आहे. प्रभू, आपल्याशी विवाह व्हावा याची स्वप्ने ती कन्या बालपणापासून बघते आहे आणि आपली आराधना करते आहे, पण ते काही शक्य झाले नाही. त्यामुळे आपण काहीही केले तरी या कार्यामध्ये कदापि अडचण येणार नाही. मुनिवर, आपण काय वार्तालाप करत आहात याचे आपणास भान नाही. मी पराभूत आहे, लाचार नाही.
हे कार्य माझ्या हातून होणे शक्य नाही. नारायण नारायण. सेनापती! महाराज, महाराज, हे काय विपरीत घडले आहे. आपले मृत असुर जे जिवंत होऊन पुन्हा लढू शकत होते ते आता तसेच मृत पडले आहेत. त्यामुळे आपल्या सैन्यांची संख्या आणि शक्ती कमी होऊ लागली आहे. अखेर आज देखील त्या देवतांनी कपट केलाच. महादेवांनी आपल्या मायावी शक्तीने दैत्यगुरूंचे हरण केले. ज्या योगे त्यांची शक्ती निष्प्रभ ठरली आहे आणि त्यामुळेच आपले हे दैत्य पुनर्जीवित होऊ शकत नाही. काय? होय. परंतु महाराज, हे असे घडले तर आपला निभाव लागणे अशक्य आहे. आपणच काहीतरी उपाय सुचवावा महाराज. ह्या देवतांना वाटते की माया कपट केवळ ह्यांनाच जमते. परंतु आज मी हा जालंधर यांना दाखवून देईन की युद्ध जिंकण्यासाठी काहीही करावे लागले तरी ते क्षम्यच असते. महाराज, असे काय करणार आहात आपण? जे महादेवांनी दैत्य गुरूंसोबत केले तेच. अपहरण. अपहरण? होय. कुणाचे? देवी पार्वतीचे. मग बघू महादेव हे युद्ध कसे करतात ते. परंतु महाराज, हे कसे शक्य आहे? जालंधरास काहीही अशक्य नाही. परंतु तुम्ही केवळ एकच कार्य करा. महादेवांना युद्धात मग्न करून ठेवा. त्यांचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. बाकी सर्व मी सांभाळून घेईन. आणि एकदा का हे अपहरण झाले की त्यांचा पराभव निश्चित. होय महाराज. स्वामी, आपले हे युद्ध जिंकण्यास कठीण जरी असले तरी देखील आपलाच विजय होणार याची मला खात्री आहे. आणि तुझा हा अढळ विश्वास होता हे आम्हास ज्ञात होते. स्वामी, आपण युद्ध अपुरे सोडून येथे कसे आलात? अपुरे नाही पार्वती, तुला ज्ञात नाही. महादेव कुठलेही कार्य अपुरे सोडत नाही. याचा अर्थ? होय, तू जे समजतेस तेच घडले आहे. त्या जालंधराचा आम्ही पराभव केला आहे. आता सर्व देव मनुष्य सुरक्षित आहे. मला ज्ञात होते स्वामी, आपला पराभव करेल असं या त्रिलोकी कोणीही नाही. तुझ्या या सकारात्मक ऊर्जेने आम्ही हा दिन बघू शकलो पार्वती. आणि म्हणून तुझ्यासह विहाराकरिता जायचे आम्ही योजिले आहे पार्वती. आज अचानक हे काय बोलतेत स्वामी? इतके भीषण युद्ध करून थकवा व क्षीण आला आहे. त्यावर उतारा म्हणून नयन रम्य शांत स्थळी जावे असा मानस आहे. उत्तम विचार आहे स्वामी. आपण सांगाल तेथे, न्याल तेथे मी येईल. अखेर माझे स्थान माझ्या स्वामींच्या हृदयातच आहे. माझे स्वामी जेथे असतील तिथे मी असेलच. सत्यवचन. असं ऐकले आहे त्या जालंधराच्या नगरी यक्षनगरी नयनरम्य मनोहारी आहे. तेथे विश्राम होईल असे वाटत आहे. यक्षनगरी? होय. तू येशील ना तुझ्या स्वामींसोबत? नाही, असे समीप येऊ नका. पार्वती, अशी का वागतीयस?
तुझा विश्वास नाही का स्वामींवर? माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे, तुझ्यावर नाही. मला जाणवले आहे व खात्री आहे की तू महादेव नाहीस. कोण आहेस तू? तुझ्या खऱ्या रूपात ये. अखेर तू तुझा डाव खेळलासच. तुला काय वाटले तू असे सोंग घेऊन येशील आणि मला अपहृत करून तुझ्या नगरीत घेऊन जाशील? कदापि नाही. असे नको बोलूस पार्वती. काय ठेवलंय या कैलासात? माझ्या नगरीत खरोखरीच राणीसारखी राहशील. कशाला हवेत तुला महादेव? आता हे बोललास ते अखेरचे. या पश्चात स्वामींविरोधात एक शब्द देखील तुझे किती भीषण परिणाम करतील याची तुला कल्पना देखील नाही. देवी पार्वती, काय झाले? आपण इतक्या अस्वस्थ का? केवळ अस्वस्थ नाही तर संतप्त देखील आहे. कारण जे मी अनुभवले त्या पश्चात संतापाखेरीज इतर काहीही वाटू शकत नाही. काय झाले देवी? असे नेमके घडले तरी काय? मी माझ्या कक्षामध्ये विश्राम करत असताना जालंधर माझ्या कक्षामध्ये आला. त्यांनी मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. हा तर दुष्ट आणि कप्पीपणाचा कळस झाला देवी. संतापाने माझा देह कापू लागला आहे. आता संताप करून काहीही उपयोग नाही. आपल्याला त्याच भाषेत उत्तर देणे योग्य राहील. माऊली, युद्धात आणि प्रेमात सारं काही क्षम्य आहे असं म्हणण्याचा जरी प्रघात असला तरी संयम आणि नैतिकतेची पातळी सोडायची नसते, हेही तितकंच सत्य आहे. ती पातळी सोडण्याचं दुष्कृत्य या जालंधरांनी केलंय. विजय यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सगळेच करतात, पण त्यामागची भावना किती प्रामाणिक आहे हे फार महत्वाचं असतं. स्वार्थ आणि लालसा यांचा पाया असलेली कोणतीही वास्तू चिरकाल उभी राहूच शकत नाही. याचा प्रत्यय येईल का जालंधराला? श्री विष्णू याच्यावर काही उपाय योजू शकतील का? बघूया पुढल्या भागात. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.